एक मला जयवंतदळींच्या बाबतीत असं वाटतं, म्हणजे जयवंतदळी मी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून वाचायचो. हं, म्हणजे एकदा मी वाचत असताना पकडला पण गेलो. म्हणजे वर्गात चालू वर्ग असताना मी कशासाठी पोटासाठी त्यांचं पुस्तक वाचत होतो. जयवंत दळवींच्या लेखनाचं मला एक वाटतं, की जयवंत दळवींनी कधी क्लिष्ट लेखन केलं नाही. हं, हं, त्यांच्या लेखनाला एक ओघ असायचा. की हं. तुम्ही त्यांचं काही घ्या, विनोदी घ्या किंवा गंभीर लेखन म्हणजे कथा, कादंबऱ्या वगैरे घ्या. दळवीने खूप मोठ्या अशा आम्ही एक गमतीत म्हणायचो, की आमचे दुसरे लेखक म्हणजे वि. स. वाळिंबे. हं, हं. अ, तर त्यांना आम्ही म्हणायचो ते मोठमोठी पुस्तकं लिहायची. त्यांना हार्डबाउंड कादंबरीकार. हो, हो. 400 पानाच्या वर. तर मी दळवी म्हणतो, तुम्ही एकदा हार्डबाउंड कादंबरी लिहा. कारण दळवींचं लेखक किंवा कादंबरी जयवंत दळवींनी कादंबरी दीपावली कादंबऱ्या लिहिल्या. हं, त्यात आम्हाला छोट्याच लागायच्या. हं, नंतर त्यात थोडासा ते विस्तार करत असत. हं, पण दळवींच्या लेखन म्हणजे कोणतेही लेखन घ्या दळवींचं, हं. ते तुम्हाला पकडून ठेवतं. म्हणजे ते कधी त्याने क्लिष्ट लेखन केलं, विनोदी लेखन तर त्यांचं खूपच हे होतं. पण त्याचबरोबर दळवी एक काय माहिती दळवींना एक असा शिक्का पडला होता, म्हणजे असा की ठणठणपणामुळे विनोदी लेखक. हं, पण दळवी म्हणत असत, की माणसाच्या वृत्तीमध्ये विनोदाचा भाग हा फक्त 20% असू शकतो. हं, बाकी तो 80% गंभीरच असला हं, पाहिजे. आणि त्यांनी गंभीर लेखन पण अधिक केलेलं आहे खरं पाहता. हं. विनोदी लेखन केलंच, पण गंभीर लेखन त्याची नाटकं, हो. बॅरिस्टर सारखं नाटक हं, वगैरे हं, इतकं गंभीर नाटक आहे. ते त्यांनी अशी बरीच नाटकं त्यांची संध्याछाया वगैरे हं. सगळी त्यांचे विनोदी नाटकं ना पुरुष सगळीच त्यांची गंभीर नाटकं आहेत. हो. म्हणजे त्यांचं एक सभ्यग्रस्त हो म्हणून त्यांचं विनोदी नाटक आहे, पण ते काही दिवशी चालले नाही. पण गंभीर नाटकं त्यांच्या नाटककार म्हणून नंतर दळवी खूपच प्रसिद्ध झाले वगैरे. हं, आणि ती सगळी नाटकं हे होती म्हणजे हं, पोलिससारखं नाटक घ्या, बॅरिस्टरसारखं हं, नाटक घ्या. हे मला वाटतं दळवींचं म्हणजे दळवी कसे जसे चौफेर लेखन करणारे होते. आणि दळवींना मला दुसरं एक तुम्हाला सांगतो. हं, मी हा प्रत्यक्ष अनुभव सांगतो हं, तुम्हाला. अ, आमच्याकडे मी पहिलाच दिवाळीचा अंक करत होतो, हं, दीपावलीचा हं, संपादक. हं, आणि आम्ही आमच्याकडे एक लेखमाला असते हं, दीपावलीत. तर वास्तू म्हणून एक लेखमाला होती. हं, त्यात वेगवेगळ्या वास्तू होत्या. कॉफी हाऊस, नंतर खटावाडी वगैरे. खटावाडी म्हणजे मौजेचं ऑफिस हं, आणि मौजेचा प्रेस जिथे होता ती खटावाडी. हं, ती अनेक कारणाने गाजलेली आहे. हं, मुख्य म्हणजे त्याचे संपादक श्रीपू भागवत तिथे बसत असत, राम पटवर्धन वगैरे. तर असं ठरलं की या वासूवर खटावाडीवर आम्ही नावं ठरवली. या वासू ही ही व्यक्ती लिहिली या वासूवर. तर खटावाडीवर कोणी लिहावं, तर गरा कामत यांचं नाव आम्ही निश्चित केलं. हं, तर या गरा कामतांकडे त्यावेळी मी अर्थात तरुण होतो, त्यामुळे ते तिसऱ्या मजल्यावर राहायचे. मी त्यांच्या घरी 3दा 4दा गेलो. ते मला दरवेळी एखादी आठवण सांगायचे. हं, उभा भावेंची सांगायची, कधी अ, व्यंकटेश माडगूळकरांची सांगायची वगैरे, कधी राम पटवर्धनांची सांगायची. आणि हां, विषय छान आहे हां, असं सांगायचे. मी लिहितो. आणि अगदी दिवाळी जवळ आली आणि त्याने बॉम्ब टाकला, हं. की "अरे नाही रे, हा पुस्तकाचा विषय आहे." आणि मला लेख दिला नाही. मी जयवंत दळवींकडे गेलो आणि जयवंत दळवी म्हणून असं-असं झालं हो, ते लिहायला आता तुम्हीच लिहा. हं, आणि जयवंत दळवीने तो लेख इतका अप्रतिम लेख खटावाडीवर, कारण खटावाडीशी दळवींचं खूप जवळचं नातं हं, होतं. हं, इतका अप्रतिम लेख लिहिला, की तो नंतर 2दा पुनर्प्रकाशित झाला. म्हणजे नंतर हल्ली ज्यावेळी खटावाडीचे ऑफिस जे आहे, हं, मौजेचं तिकडनं हललं, त्यावेळी लोकसत्तेने तो छापला. हं, आणि म्हणजे त्या त्या लेखाची सुरुवात सुद्धा दळवीने इतकी मजेशीर केली. अ, आणि त्यातले बारकावे, त्या वास्तूचे बारकावे, हं.
तिकडे येणाऱ्या माणसांचे बारकावे ह्या सगळ्या मंडळींना म्हणजे जी भागवत हो. श्रीपू भागवत विपू भागवत या सगळ्यांशी त्यांच्या जवळचे आणि प्रेमाचे संबंध होते ऍक्च्युली. हं. ते त्यांना त्याने असं पण म्हटलेलं होतं ज्यावेळी खटावाडी बंद झाली किंवा जेव्हा सत्यकथा बंद झाला हं. बंद झाली त्यावेळी माझा ठणठणपाळचा एक हुकमी विषय गेला. गेला. तर त्याने लिहिलं सुरुवातच त्या लेखाची इतकी मजेशीर केली होती की तुम्ही राम पटवर्धन श्रीपू भागवत वगैरे यांना हे चांगले वाचक आहेत, हं. खूप वाचतात वगैरे. हं. तुम्ही यांना खूप लिहायला सांगा, लिहिण्याचा आग्रह करा. ते 2च शब्द लिहितात, साबार परत. अशी त्या लेखाची सुरुवात. तो लेख इतका सुरेख लेख आणि त्याच्यानंतर इतकी चर्चा झाली. हं. तर मी असं मनातल्या मनात म्हणालो की त्यांचा नकार म्हणजे घराकामतांचा नकार मला वरदानच ठरला. हं. हं. प्रतिभाला. आणि दळवींना लिहिताना काही जणांना जे खूप अडखळणं असतं हं. हे असतं, परत परत पुनर्लेखन करणं असतं, हं. तसं दळवींचं फार कमी होतं. हं. दळवींच्या त्याचमुळे मला वाटतं वाचक तो लेखनाचा ओघ आहे ना, हा. तो त्यामुळे वाचकांना पण तो जाणवतो. अगदी. म्हणजे कधी ठणठणपाळ त्याने लिहिताना किंवा नंतर अलाणे फलाणे मी असताना कधी त्याने आज नाही उद्या देतो परवा देतो असं कधीच केलं नाही. हं. त्याने ज्या तारखेला त्यांचा तो लेख तयार असायचा. हं. म्हणजे लेखनही त्यांना खूप कष्टकारी काही जणांना होतं, जसं हो. त्यांना ते होत नसतं. त्यांना ते सुचायचं आणि ते उतरायचं पण हं. कागदावर. हं. म्हणूनच इतक्या म्हणजे किती कादंबऱ्या इतकी नाटकं वगैरे दळवीने जे लेखन केलंय. अगदी. आणि दळवी आपल्या वेळेला खूप महत्व देत असत. हं. हं. मी कधी वेळेचा अपव्यय म्हणून मी पण मला त्याने एकदा सांगितलं, त्यांना अमेरिकेला गेले असताना त्यांना हेमिंग्वेला भेटायचं होतं. हं. हं. पण ती भेट घेताना त्यांना किती कष्ट पडले, किती प्रयत्न करावे लागले. हे 20 मध्ये कामाला होते हा, म्हणजे दळवी हं. खरं. हं. पण तरीही इतक्या सहजासहजी लेखकाची भेट झाली नाही. हं. पण दळवी म्हणतात की इकडे बरेच वेळा मी इथे भवानी शंकर रोडला आलो होतो, हं. तर कळलं दळवी इथे राहतात हं. म्हणून आलो. हं. इतक्या सहजतेने लेखकाचा. मी पण दळवींना कधी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटलो नाही. हं. त्यांना सांगायचो, कारण मला त्यांच्याशी बोलायचं पण असायचं अर्धा हं. पाऊण तास तरी. हं. त्यामुळे मी त्यांची वेळ बघून हे करूनच जायचो. हं. आणि कधी त्याने म्हणजे त्यांना एक तर कसं जयवंत दळवींना स्टेज फ्राईट होतं मात्र. हं. हं. आणि ते कधी व्यासपीठावर जास्त बोलले गेले नाहीत. हं. आणि त्यांना व्यासपीठाचं तसं आकर्षण नव्हतं. हं. हं. त्यामुळे पण दळवींचं बऱ्यापैकी लेखन झालं. हं. नाही ते आकर्षण दळवी मला म्हणायचे की ते आकर्षण एकदा निर्माण झालं ना हं. की ते खूप तुम्हाला त्याचं हे होतं, म्हणजे तुम्ही त्यात मोहात पडता. कारण लगेचच्या लगेच मिळणारा जो प्रतिसाद असतो हं. हं. श्रोत्यांचा, हं. तो तुम्हाला भारावून टाकतो. हं. हं. पण अगदी खरं. दळवी कधी व्यासपीठावर फार नाहीच, ते नाहीच म्हणायचे. हं. दळवीने फक्त त्यांच्या 70चा जो सत्कार झाला त्यावेळी भाषण केलं आणि ते इतकं उत्कृष्ट भाषण केलं होतं दळवीने. पण ते त्यांना तर लोक त्या ठणठणपण शैलीत समजा त्यांनी भाषणं द्यायला सुरुवात केली असती हं. तर त्यात ते अडकले असते.